गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. सकाळचा प्रवास सुरू झाला माझा. मम्मीने किती छान गार्डन केलं ते तुम्हाला मी दाखवते. पहिल्यापासून सगळं डिटेलमध्ये दाखवते. पहिली सुरुवात करते आमच्या तुळशीच्या ह्याच्यातून, रोपातून, म्हणजे आपली तुळशी माताच्या ह्याच्यातून. आणि इतकं छान रोप झालेलं आहे तुळशीचं, मस्त. आणि ज्या बियाणं तिने मला मुंबईला पण दिलेलं, त्याचं पण आता रोप छान येत आहेत मम्मी आता त्याला. आणि एक झाड त्याच्यात आले का मम्मी, ते कसले ते माहिती नाही, बघायला पाहिजे. तिने त्या तुळशीच्या रोपामध्येच आलेलं आहे. तर मी विचार करते ते घेऊन यायचा, मग नेक्स्ट टायमाला घेऊन येते मी ते आणि काय लावून टाक ते. आणि तुळस पण आता मस्त आली त्याला. ओके, चल आता ही तुळस आहे मस्त केलेली. आणि त्याच्यानंतर ही शेवंती आहे, ह्याचं चिनी गुलाब, चिनी गुलाब आहे. आणि हा मोगरा आहे. मोगरा इतका बघा मस्त असा मोगरा आलेला आणि इतका छान सुगंध. याला कळ्या पण भरपूर आलेल्या ते बघा, खूप छान कळ्या आलेल्या तिथे. आणि हा पण मोगराचा आहे ना मम्मी? हा एक मोगरा आहे, हा तगर आहे व्हाईट. हा सुद्धा चिनी गुलाब आहे. इथे लसणाचे लावले आहेत तिने, मस्त असं टेक्निक वाईज तिने यूज केलेले आहे. घरातलेच लसूण आहेत ते तिने त्याच्यात रोपले होते, तर छान अशी पाती आलेत. ह्या पातीचा उपयोग ती पण भाज्यांसाठी करते. आणि झुणका आमच्याकडे इतका फेमस आहे मम्मीचा, तर त्या झुणक्यासाठी ही पातीचा उपयोग ती करते छानपैकी. त्याच्यानंतर ह्या टॅमॅटो, हे सगळे टॅमॅटोचे बियाणे आहेत, हे सगळे टॅमॅटो लावलेले आहेत. आणि ह्या सगळ्या मिरच्या आहेत. मिरच्या बघा आता यायला लागले थोडे. आणि इथे सगळी फुलं आलेली आहेत आता. हे जे की तुम्हाला फुलं दिसत आहेत ना, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मिरच्या यायला स्टार्ट होते. आता इथे हळू आतमध्ये पण थोडेसे आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर इथे आहे शेवंती. आणि इथे पण आहे चिनी गुलाब भरपूर लावलेले आहेत तिने. आणि अजून तुम्हाला दाखवते तिचं काम चालू आहे. काय करतेस? मी मुळा काढते. दोघातला काढला. ओके, वाव. तिघात लावला होता. लसणीच्या मध्ये पण टाकला होता ना, पण आला. दोघांमधला काढला, नवीन मुळा लावणार आहे ना बी माझ्याकडे. हा तुला घेऊन जा मुंबईला. ओके, मस्त आहे. ताजीची भाजी. एक तुम्हाला जुडी दाखवते मी. मम्मीने मस्त अशी जुडी बांधलेली आहे मुळ्याची. आणि तिने मला आणि माझ्या बहिणीसाठी करून ठेवलेल्या आहेत जुड्या. माहेरचं लाईफ वेगळीच असते ना. आणि ही कारले आलंय इथे, आता यायला स्टार्ट होतात. हे मम्मी म्हणते कशासाठी बोललीस तू? ते पहिलं कारलं असं येतं लाल सुकतं पिवळं सारखं, बी वगैरे लावण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर बाकीचे यायला स्टार्ट होतील ना. तसं इथे एक बेबी आलंय कारलं आहे बघा, खूप छोटूस आहे. आणि वरती आता यायला स्टार्ट होत आहे ते बघा. इथे तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये. आता इथे यायला, हां ते पण दाखवते मी. आणि छोटंसं बेबी टॅमॅटो बघायचं आहे तुम्हाला. बघा ते क्यूट आहे ना. तर त्याच्यावरती टॅमॅटो यायला स्टार्ट होतील. आणि हे मिरच्या आहेत मम्मी. हे मिरच्यांची रोपं लावलेली आहेत. आता ते येईल. एक कारल्याचं रोप आहे. आणि इथे एक वांग आलंय मस्त असं छोटूसं वांग दिसतं का तुम्हाला? नाही, हे बघा वांग्याचं रोप आहे. आणि बियाण्यासाठी काढलं आहे तिने ते. आणि ॲलोवेरा आम्हाला लागतो, तिने खूप लावलं आहे ॲलोवेराचं. गुलाब, फांदी बघा वरपर्यंत गुलाबाची गेलेली आहे. आणि ही घोसाळी बोललीस, काय बोलली? शिराळी. ओके, ही बघा शिराळी आहे. आणि ते छोटंसं बेबी शिराळ आलेलं आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. वरती पण येते बघा, इथे फूल आहे. ओके, 1 सेकंड. इथे छोटूसं आलं आहे, तिथे फूल आहे येलो कलरचं. त्याला आता कंटिन्यू पुढे वाढत जाणार ते. वरती अजून एक आहे. आणि हे नेट असं तिने बसवून घेतलं आहे, त्याच्यावरती ही वेल पूर्ण पसरणार. तिने काय म्हणतात त्याला मम्मी? घरेलू जुगाड बोलतात ना. घरेलू जुगाड केलं तिने त्याच्यावरती सगळं. हां, हे आमचं अंगण, हे अंगण आहे. आणि तिने या जागेचा उपयोग केला पूर्ण. अजून तुम्हाला दाखवते काय ते. हे आंब्याचं झाड मी ऑनलाईन मागवलेलं होतं, पण छान आता आलंय ते. आता मम्मी नंतर शेतात लावेल. नारळ आहे ना हा पण एक. 2 नारळ, 3 आहेत ना. 3 नारळ मागवलेले. तर
जगले. आणि ती फक्त काजू मी मागवलेले ते नाही जगले ना मम्मी. वेलची, हा काजू नाही जगला. आणि ही वेलची आहे का? हो. अच्छा, ही वेलचीचं पण मागवलेलं. बघू आता ह्याच्यावरती कसं होतंय ते. इथे हे कांद्याचं लावलंय, कांदे कांदा आहेत आणि दोन, मुळाचं आणि बाकीचे कांदे आहेत. हा बीट ते काय कांदा आपण बिझनेस नाही करत, असंच पत्ते लावले. आले की भाजीला वगैरे यूज करतात आणि कढीपत्ता मेन गरजेचं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, मला सगळ्या भाजींमध्ये कोथिंबीर लागते आणि मम्मीने लावलेली आहे. आणि तुम्हाला अजून टॅमॅटो दाखवते. हे बघा किती छान टॅमॅटो आलेत, कच्चे आहेत, आता येतील, चांगले पिकतील, आता भरपूर आलेत. येताना घेऊन ये मम्मी टॅमॅटो. आणि ते हे आहे पावटा, हे वाला? टॅमॅटोच्या मागे. अच्छा, हा वाला, हे पावटा आहे. हे काय ह्याच्यामध्ये? हे दोन पालेभाजी आहे की आता बियाणं असतं ना, त्याचं बी वाढणार ना, मग ते बी सुकलं ना की परत टाकायची पुढच्या वेळेला. अच्छा, मी ते असं बियाणं आहे. सगळे ठेवले. आणि ते पालेभाजी, पालेभाजी, चवळी. चवळी. ओके, भरपूर काय काय आहे प्रकार अजून लावते. ही गुलाब बघा किती स्वतःच्या छान खाण्यापुरतं गुलाब होते आहे. ना. आणि हे सफेदवाला शेवंतीच आहे. आता सीझन आता गेला मग दोन येतात का, येलो आणि व्हाईट मध्ये? होते, सीझन होता ना. जवळून दाखवते तुम्हाला किती फुलं छान आलेली आहेत त्याला, देवाला होऊन जातात. आणि हे कोपऱ्यात कसलं आहे? हे वाला सांगते तुला, पावटाच आहे सगळा. हा पण? हो. अच्छा. आणि हे हे गुलाब आहे ना, छोटे चिनी गुलाब. हां, नॉर्मल गुलाब आपले पिंक कलरचे येतात ते. हे ते गुलाबांचं आहे. मला फुलं भरपूर आवडतात. मम्मीला सांगितलं गार्डनमध्ये जे करशील त्याच्यामध्ये फुलांची झाडं लावच लावते. मम्मीने फुलं भरपूर लावलेली आहेत, बघायला पण आवडतात. शेतामध्ये आहे ना असं, मी काय केली होती नाही आयडिया, ही फुलं देवाची सुकतात ना आपली, हां, ती मी सगळी गोळा केली. म्हणजे सहज मला असं वाटलं, मी गोळा केली आणि तिकडे अशी एक कुंडी आहे, अशी त्या कुंडीत टाकली, वरती माती टाकली, खत टाकलं आणि अशी ठेवली. तिला मस्त आता एवढी हे आले, पालवी फुटली. आपण जाऊन बघून येऊया. हा, दाखवते पाहिजे आपण दाखवूया. म्हणजे ते मी केलेलं आहे. ते सहज मी अशी सुकलेली फुलं टाकली होती, म्हणजे सगळ्या प्रकारची मिक्स तिथे झालेली आहे. पण असं कळलं की त्याच्यामुळे होऊ शकतात ना, मग मी टाकून नाही देत, अशी जमा करून ठेवली, त्याची पालवी फुटली. जाऊ आपण इथे जाऊन येऊया पटकन, कारण मला पण जायचं आहे तर रिटर्न. तर मम्मीला बोलली पटकन आपण सगळं करू आणि मग जाऊन येऊया. चला, तिचं पण काम झालं की आम्ही निघू आता. मग तुम्हाला मी शेतावर भेटते थेट.